तरी माटुंग्यामध्ये दृश्य आपण पाहत आहे। सकाळी 8:30 वाजताची ही दृश्य आहेत। माटुंगा ब्रिजवर पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचायला लागल्यानं वाहतुकीला सुद्धा फटका बसतोय। दृश्यमानतेवर परिणाम झालेला आहे। साहजिकच पाणी साचल्यामुळे वाहनांचा वेग सुद्धा या ठिकाणी मंदावलेला आहे। सकाळच्या वेळेला नोकरदार वर्गाला ऑफिस गाठायची धावपळ असते, मात्र अशा वेळेला रात्रभर पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे साहजिकच वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे। ऋत्विक आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। ऋत्विक, नक्कीच वृषाली, आपण दृश्यांमध्ये बघू शकता आपण माटुंगा ब्रिजच्या खाली आहोत। काल रात्रीपासूनच संततधार पावसाची सुरू होती, मात्र सकाळी पावसाचा जोर वाढल्याने आपण दृश्यांमध्ये बघू शकतो माटुंगा ब्रिजच्या खाली मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे। हे पाणी साचल्यामुळे येथील वाहतूक देखील विस्कळीत झाली असून या सर्व गाड्या आहेत, सकाळी जे चाकरमानी कामावर जातात त्यांच्या गाड्या संथ गतीने सुरू आहेत आणि कुठेतरी याचा फटका या चाकरमान्यांना बसलेला आहे। रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू होता, मात्र पहाटेच्या सुमारास पावसाने जोर वाढवलेला आहे। हवामान विभागाने आजच्या दिवशी येलो अलर्ट दिलेला आहे, तसेच उद्या देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट मुंबईकरांना दिला असून पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस असा सुरू असणार। नक्कीच ऋत्विक, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर आता ही दृश्य पाहिल्यानंतर आता अंधेरी सबवेकडची दृश्य आपण पहा की अंधेरी सबवेमध्ये कशा पद्धतीने पाणी जे आहे ते साचतंय। गोविंद ठाकूर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गोविंद, या पाण्याचा निचरा होण्यासाठी काही हालचाली सुरू झालेल्या आहेत का? बता दें कि बीती रात से जो मूसलाधार बारिश हुई है मुंबई में, उसकी हालात आप देख सकते हैं। अंधेरी सबवे को देर रात यानी सुबह 4 बजे से ही फिलहाल बंद कर दिया गया है। अंधेरी सबवे में अभी भी पानी भरा है और जो आसपास के नाले हैं वाटरफॉल होते हुए आपको दिखाई देगा। अंधेरी के दोनों तरफ ट्रैफिक पुलिस, मुंबई पुलिस के जवान खड़े कर दिए गए ताकि दोबारा कोई सबवे के अंदर गाड़ी ना आए। अक्सर देखा जाता है जब भी सबवे के अंदर पानी भरता है कोई ना कोई इसके अंदर गाड़ियां या आदमी फंस जाता है। फिलहाल पंपिंग मशीन के द्वारा लगातार पानी निकालने की कोशिश की जा रही है, लेकिन बारिश रुकने का नाम नहीं ले रहा है। इसके लिए पानी कम नहीं हो रहा है। सिर्फ अंधेरी सबवे नहीं, आसपास के जो इलाके हैं, आसपास के जो सड़कें हैं, जो मकान है, उन मकानों में भी सुबह के वक्त पानी भर गया था, लेकिन अभी बारिश थोड़ा स्लो है, इसके वजह से। ठीक, नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता दादर टीटी परिसरामध्ये जाणार आहोत। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर सुनील, दादर टीटी मध्ये पावसाची काय स्थिती? विशाली, अगदी बरोबर आहे। काल रात्रीपासून जो मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे दादर परिसरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचण्याची घटना घडली आहे। मी सध्या उभा आहे दादर स्टेशन परिसरात। आपण पाहू शकता या ठिकाणी दादर स्टेशनचा प्रवास करून जे प्रवासी येतात ते त्यांना या पाण्यातून मार्ग काढत बाहेर जावं लागत आहे, तर दुसरीकडे जी वाहनं आहेत वाहनांना देखील या ठिकाणी पाण्यातून मार्ग काढून या ठिकाणी जावे लागत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर पावसाचा जोर आता थोड्यापूर्वीच कमी झालेला आहे आणि पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा निचरा या ठिकाणी होताना दिसत आहे। नक्कीच धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट